नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत किंवा जे सिम कार्ड आपण वापरत नाही तरी पण ते चालू असेल तर त्याला बंद कसं करायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला sancharsati.gov.in या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. मित्रांनो, इथे वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली इथे 3 नंबरचा ऑप्शन दिसेल. मित्रांनो, नो युअर मोबाईल कनेक्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. रेड कॅप्चा म्हटल्यानंतर असा काही दिसेल मित्रांनो, सक्सेस OTP सेंट. OTP आपल्या मोबाईल नंबर जो OTP आलेला आहे मित्रांनो इथे खाली टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर आपली सर्व माहिती इथे दिसेल. मित्रांनो, इथे वरती बघू शकता मित्रांनो, इथे 3 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. नॉट माय नंबर, नॉट रिक्वायर्ड. यापैकी मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता माझ्या नावावरती 3 सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत, पण याच्यामध्ये जो 74वाला नंबर आहे तो माझा नाही आहे मित्रांनो, किंवा मी तो आता सध्या वापरत नाही आहे. तर मला तो वापरायचा नसल्यास मी ते नॉट रिक्वायर्डवर क्लिक केल्यानंतर काही दिवसानंतर तुमचा तो नंबर कुठे ॲक्टिवेट असेल तर तो आपोआप तिथून बंद होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.